झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यातील वसतिगृहात 14 वर्षीय विद्यार्थिनीला मारहाण, विद्यार्थिनीचा हात फ्रॅक्चर, गृहपाल महिलेविरुद्ध गुन्हा दाखल। स्थानिक सामाजिक संघटनांनी व्यक्त केला संताप। धुळे शहरातील जिजामाता मुलींच्या वसतिगृहात 14 वर्षीय विद्यार्थिनीला गृहपाल महिलेने ढकलल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेत विद्यार्थिनीचा हात फ्रॅक्चर झाला असून सध्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत। गेल्या वर्षभरापासून वसतिगृहातील गृहपाल महिला या 9वीतल्या विद्यार्थिनीकडून धुणी भांडी, शौचालय सफाई तसेच इतर वैयक्तिक कामे करून घेत असल्याचा आरोप पीडितेच्या पालकांनी केलाय। तसेच या सर्व कामास विद्यार्थिनीने विरोध केल्यावर संतप्त गृहपाल महिलेने तिला ढकलले आणि यामुळे विद्यार्थिनीचा हात फ्रॅक्चर झाल्याची माहितीही पालकांनी दिली आहे। या घटनेबाबत धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। मेरा नाम श्वेता सोनोने, मैं जिजामाता हॉस्टल में पढ़ती हूँ। हमारे हॉस्टल की टीचर उन्होंने मुझे मारा और मुझे धक्का दे दिया। मैं गिर गई और मेरा हाथ टूट गया। हमारी हॉस्टल की टीचर मुझे झाड़ू पोछा लगाने को बताती है, टॉयलेट बाथरूम साफ करने को बोलती है। घटनेनंतर पालकांसह स्थानिक सामाजिक संघटनांनी संताप व्यक्त करत तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे। आरोपी गृहपाल महिलेला सेवेतून निलंबित करण्याची मागणीही करण्यात आली आहे। मी अनिता सोनोने, राहणार मोवाडीला। माझी मुलगी जिजामाता हायस्कूलमध्ये शिक्षण करते। वय तिचं 14 वर्ष आहे। तिथली जी मॅडम आहे हॉस्टेलची देखरेख करणारी केअरटेकर, तिने मुलीला इतकं मारलेलं आहे, माझ्या तर हातच फ्रॅक्चर झालेला आहे, पर हड्डीचा चुराडा झालेला आहे तिचा। तर ती सगळ्या मुलींना तिथले कामं लावते, धुणं भांडे वगैरे, तिचे घरातले टॉयलेट बाथरूम सगळं स्वच्छता करायला लावते। त्या दिवशी माझ्या मुलीकडनं खूप मोठा हॉल तिने साफ केला। साफ केल्यानंतर थोडाच कचरा राहिलेला होता म्हणून तिने मध्ये येऊन पोरीला जोरात फेकला आणि तोंडावर पण मार लागलेले आहे माझ्या मुलीला। जसं बी तिने जोरात धक्का दिला मुलीला तर डायरेक्ट हाताचे हाडच मोडले मुलीचे। आणि ती म्हणजे भरपूर दिवसापासून हा प्रकार घडत आहे त्या हॉस्टेलमध्ये। आम्ही प्रिन्सिपलांना पण कंप्लेंट केली, पण प्रिन्सिपलांची ती वहिनी लागते म्हणून प्रिन्सिपल काही दखल घेत नाही। उलटाई माझ्या मुलींचं ऍडमिशन काढून घेतलं होतं म्हणून मी सामाजिक कार्यकर्ते घेऊन गेली होती तिथं आणि त्यांच्या वतीनं मी तिथं ऍडमिशन केलं होतं मुलीचं, आता येत्या 9वीला। या घटनेवर पॅन्थर सेना, महिला संघटना आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्याचे प्रशासनाला आवाहन केले आहे। या प्रकरणामुळे वसतिगृह व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित घटनेची चौकशी पारदर्शकपणे करण्याची मागणी होत आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।